कारण की हे धर्माचे नियम आणि ह्याच्या विरुद्ध बोलता येणार नाही, हे लक्षात घ्या. कारण की त्यांच्या मनातलं जे हिंदू राष्ट्र आहे ते सांगण्यासारखं आत्ता नाहीये. तुम्ही त्यांना विचारा नियम काय असणार हिंदू राष्ट्राचे, एकच आजच्या राष्ट्रापेक्षा हिंदू राष्ट्र वेगळं कसं असणार, स्त्रियांसाठी कसं वेगळं असणार, आरोग्यासाठी कसं वेगळं असणार, नोकऱ्यांसाठी कसं वेगळं असणार, न्यायपालिका कशी वेगळी असणार, विचारा ना. आणि काय टीव्ही चॅनल एवढं हिंदू राष्ट्रावर चर्चा करतात, काय एकही टीव्ही चॅनल याच्यावर चर्चा घडवून आणत नाही. नमस्कार मित्रांनो, आज आपण देशामधील एक ज्वलंत गोष्टीवरती चर्चा करण्यासाठी जमलेलो आहोत. आपल्यासोबत आहेत कपिल मोरे सर, त्यांचा वारकरी संप्रदायावरती आणि त्यासोबतच पुरातन भारतीय जे इतिहास आहे आणि आपण जे म्हणतो पुरोगामी विचारतत्व किंवा बुद्ध विचारसरणी जे होती, असं एक गाढा अभ्यास असलेले व्यक्तिमत्व आहेत. आज त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत की हिंदू राष्ट्र म्हणजे नेमकं काय. आज हिंदू राष्ट्र सगळ्यांनाच पाहिजे. हिंदू राष्ट्रच्या नावानं राजकारण तापलं जातं, देशाचं सरकार बदलतात, राज्याचे सरकार बदलत आहेत, पण नेमकं हिंदू राष्ट्र म्हणजे काय ह्याची व्याख्या आजपर्यंत कुठं दिसायला तयार नाही. आमच्या मनामध्ये ही एक संकल्पना म्हणजे गोष्ट आली की यार हिंदू राष्ट्राला एक कुठंतरी आपण डिफाईन केलं पाहिजे, कुठंतरी याच्यावरती चर्चा झाली पाहिजे, त्याची व्याख्या तयार झाली पाहिजे. नेमकं हिंदू राष्ट्र म्हणजे काय, ह्या चर्चेचा जो प्रश्न आहे म्हणजे सुरुवात आहे मी त्याच प्रश्नापासून करतो. नेमकं हिंदू राष्ट्र म्हणजे काय. तर मी तुम्हालाच हा प्रश्न विचारतो. तुम्ही एवढी वर्ष सामाजिक जीवनात आहात, तुम्ही सामाजिक व्यवस्था, राजकीय सगळ्या विषयाचा तुम्ही अभ्यास करता, तुम्हाला कधीतरी हे कळलं का हिंदू राष्ट्र काय. मी माझ्या आयुष्यामध्ये जे सामाजिक ह्याच्यामध्ये किंवा वाचनामधून आलेलं आहे, हिंदू राष्ट्र ही संकल्पना कुठल्या तरी स्पेसिफिक हिंदू राष्ट्राच्या ग्रंथातून किंवा ह्याच्यातून मला भेटलेलं नाही. जे पुरोगामी लोक विरोध करतात, जे हिंदू राष्ट्राच्या विरोध म्हणजे आपले पुरोगामी महापुरुषांचा जो लढा होता त्याच्यातून त्यांनी ज्या गोष्टीला विरोध केले तीच मला एक हिंदू राष्ट्र वाटते. जी ह्या देशामध्ये आता बाबासाहेब आंबेडकर असतील ते बुद्धापर्यंत आपण पाठीमागे जाऊ, ह्या लोकांनी एका विचारसरणीला विरोध केलेला आहे. ती विचारसरणीचं राज्य किंवा त्यांचं साम्राज्य म्हणजे मला हिंदू राष्ट्र, माझी मोठी मोठी एवढी संकल्पना आहे. मला असं विचारायचं आहे की जे लोक हिंदू राष्ट्राचं साठी लढतायत, आज देशाचं राजकारण 70-75 वर्ष हिंदू राष्ट्रासाठी चाललेलं आहे, हिंदू राष्ट्र वर्सेस सेक्युलर राष्ट्र. जे हिंदू राष्ट्रासाठी लढतायत, त्याच्यासाठी बाजू मांडतायत, त्यांनी हिंदू राष्ट्राची व्याख्या केली आहे का. तुम्ही कुठे ऐकले का कुठल्या नेत्याला हिंदू राष्ट्र कसं असेल काय असेल हे तुम्ही ऐकलंय का कधी. कधीच नाही, कधीच नाही. का नाही ऐकलं. आज आपल्याला त्याच गोष्टीवरती चर्चा करायचं आहे की बरोबर आहे तुमचं, हिंदू राष्ट्राची संकल्पना नेमकं काय आणि हे व्याख्या का सांगितलं न जात नाही. आता तुम्ही जे प्रश्न म्हणताय ना की ही व्याख्या सांगितलंच का जात नाही, सगळ्यांना हिंदू राष्ट्र पाहिजे पण हिंदू राष्ट्र कसा असणार आहे हे का सांगितलं जात नाही. ही इथेच तर गेम आहे. हिंदू राष्ट्रचे नियम का सांगितलं जात नाही. 70 वर्ष चर्चा होते पण हिंदू राष्ट्र कसं असतं हे का नाही सांगितलं जात. ह्याच्यातच तुम्ही ओळखा. कारण की जर चांगलं असतं, जर हिंदू राष्ट्र जर चांगलं असतं की त्याच्यातून हे होणार ते होणार, हे बेनिफिट आहे ते बेनिफिट आहे, असं चांगलं होईल, असं तुम्हाला चांगलं हे मिळेल, तर त्यांनी सगळं सांगितलं असतं आतापर्यंत की हिंदू राष्ट्रात आम्ही असं करू, हिंदू राष्ट्रात तसं करू, तुम्हाला हा बेनिफिट आहे. ते का सांगितलं जात नाही. कारण की त्यांच्या मनातलं जे हिंदू राष्ट्र आहे ते सांगण्यासारखं आत्ता नाही आहे, ते लपून ठेवायचं आहे. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं, हिंदू राष्ट्र एक गोड गैरसमज आहे, काहीतरी लपून, म्हणजे एक गोष्ट लपून त्याच्या पाठीमागं काहीतरी साध्य करण्याचा प्रयत्न आहे असं म्हणायचं आहे का तुम्हाला. एक्झॅक्टली तसंच आहे. तुम्हाला ज्या अर्थी लपवलं जात आहे की हिंदू राष्ट्राची व्याख्या डिटेल सांगितली जात नाही, त्या अर्थी तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा की मी जे लढतोय, बहुजन जो लढतोय आज हिंदू राष्ट्रासाठी, तो नेमका कशासाठी लढतोय. म्हणजे आजचं जे राष्ट्र आहे, आजची जी व्यवस्था आहे, ती व्यवस्था आणि हिंदू राष्ट्रामध्ये काय फरक असणार आहे, हिंदू राष्ट्रामध्ये नेमकं काय बदलणार आहे. आजच्या गोष्टींमध्ये संविधान आहे, कायदा आहे, व्यवस्था आहे, आज एक पद्धतीने देश चाललेला आहे, याच्यात नेमकी बदल काय घडणार आहे हे कधी सांगितलं जातं का. काय केलं म्हणजे हिंदू राष्ट्र होणार आहे हे सांगितलं की आपण हे करू म्हणजे झालं हिंदू राष्ट्र. मला काय केल्यानंतर हिंदू राष्ट्र होणार आहे ते सांगत नाहीत. कारण का ते गडबंगल आहे. ते असं गोष्ट आहे की ते जर कळलं तर ज्यांनी हिंदू राष्ट्राची पालखी खांद्यावर घेतलेली ती पालखी खाली सोडतील, हिंदू राष्ट्राची पालखी खाली पडेल जागेवर, म्हणून ते सांगत नाही.
तर ते का सांगत नाहीत ते तुम्ही हिंदू राष्ट्र मुळात ते तुम्ही जर खूप खोदून जर त्यांना विचारलं एखाद्याला भक्ताला संघाच्या कार्यकर्त्याला तो म्हणणार हिंदू धर्माला प्रायोरिटी मिळणार या देशात. आता पहिली गोष्ट म्हणजे या देशात 85% लोक हिंदू आहेत. बरोबर. या देशातली राज्यसत्ता 90-95% हिंदूंच्या हातात आहे. बरोबर. प्रशासन हिंदूंच्या हातात आहे. सगळी व्यवस्था सगळी निर्णय प्रक्रिया सगळ्या फंड फायनान्स सगळे हिंदूंच्या हातात आहे. मग जिकडे तुमचं 90-95% सगळं तुमच्या हातात आहे तिथे अजून काय प्रायोरिटी पाहिजे. बरोबर. अजून काय प्रायोरिटी मिळेल. एक तर जरी आपण मानू प्रायोरिटी मिळणार म्हणजे हिंदू धर्माला हिंदूंना प्रायोरिटी मिळणार तर तुम्ही हे ऍक्सेप्ट करताय की इतरांना प्रायोरिटी नाही. समानतेचा अधिकार नाकारतो. हा म्हणजे इतर समान नाही हिंदू वर इतर खाली हे तुम्ही ऍक्सेप्ट करताय. बरोबर. म्हणजे हे असमानतेचं तत्व तुम्ही मान्य करताय. असमानतेच्या तत्वावर हिंदू राष्ट्र जेव्हा उभं राहील तेव्हा ते असमानतेचं तत्व फक्त धर्माधर्मातल्या असमानतेवर थांबणार नाही. एकदा हिंदू राष्ट्र झाल्यानंतर हिंदू धर्मातही ती असमानता आणली जाणार. वेगवेगळ्या वर्ग आहेत हिंदू धर्मात, जाती आहेत, वर्ण आहेत, पंथ आहेत, सगळ्यांमध्ये असमानता आणली जाणार. ते कुठले कुठले वर्ण आहेत. नाही वर्ण जे 4 वर्ण आहेत ते तर वर्ण आहेत त्याच्यात वर्ण भेद आहेत. दुसरं जाती आहेत, वेगवेगळे पंथ आहेत, त्या सगळ्यांना समान वागणूक मिळणार का. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे की ज्यावेळेस हिंदू राष्ट्र येईल त्यावेळेस जसं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की मनुस्मृतीचं राज्य येईल. त्यांचा सगळ्यात मोठा तो विरोध होता. मग मनुस्मृतीच्या नुसार त्यांना चालवायचं असं म्हणायचं आहे म्हणजे क्लिअर. मग प्रश्न की हिंदू राष्ट्र करणार म्हणजे नेमकं काय. हिंदू राष्ट्राचे नियम बदलणार. हिंदू राष्ट्र आज जे राष्ट्र ज्या पद्धतीने चाललेलं आहे ती पद्धत बदलणार म्हणजे त्याची व्यवस्था नियम हे सगळे बदलले जाणार. ते बदलणार म्हणजे मग नेमके कुठले येणार नियम. तुम्ही ह्याच्या त्यांना तुम्ही कधी विचारलंय का काय नियम येणार. आणि ते नियम जर धर्माच्या आधारित असतील तर मग धर्माचे नियम हिंदू धर्माचे नियम कुठल्या ग्रंथात आहेत ते तुम्ही विचारा. भगवद्गीतेत भागवत ग्रंथामध्ये भक्तीचे कथा आहेत. बरोबर. भक्ती त्याचे सामाजिक नियम नाहीत. भगवद्गीतेमध्ये कर्म सिद्धांत आहे. सामाजिक नियम थोड्या प्रमाणात आहेत, खूप प्रमाणात नाहीत. बरोबर. सामाजिक नियम कुठल्या ग्रंथात आहे. म्हणजे हिंदू राष्ट्राचे नियम हे हिंदू धर्मानुसार असतील तर हिंदू धर्माचे सामाजिक नियम कुठल्या ग्रंथात आहेत. माझा तोच प्रश्न आहे की आता ते जे मांडलं जातं की मनुस्मृतीमध्ये ते नियम आहेत. मग हे सगळे जे वाताहत चालू आहे किंवा हे सगळं जे षडयंत्र चालू आहे हे कुठं मनुस्मृतीच्या नियमाकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न होतोय. एक्झॅक्टली आहे. ते डायरेक्टली मनुस्मृती नाही आणणार. मनुस्मृती एवढी बदनाम झालेली आहे की त्याच्याला आम्ही मनुस्मृती आणतोय असं नाही ते म्हणणार. बरोबर. पण मनुस्मृतीचे जे नियम आहेत त्या नियमाचा जो मूळ त्याचा जो तुम्ही अर्थ काढला गाभा काढला तो वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळे नियम आणि त्याच्यात ब्राह्मण श्रेष्ठत्व. हिंदू धर्माचे सगळे धर्मग्रंथ काढा तिथं ब्राह्मण श्रेष्ठत्व आहे. हे ब्राह्मण श्रेष्ठत्व प्रस्थापित करण्यासाठी हिंदू राष्ट्र आणलं जाणार हे माझं स्पष्ट म्हणणं आहे. आणि त्यासाठी म्हणूनच हिंदू राष्ट्राचे मागणीची सुरुवात ही संघ हिंदू महासभा याच्यात जर तुम्ही बघितलं तर सगळे ब्राह्मण लोक आहेत. त्यांनी ब्राह्मण धर्माचं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी हिंदू राष्ट्राचे हिंदू धर्म हा मूळतः ब्राह्मणांनी लिहिलेला धर्म आहे. हिंदू वैदिक सनातन वैदिक धर्म हिंदू मी फरक करतो. तर हा जो सध्याचा जो हिंदू धर्म आहे हा सनातन वैदिक धर्म आहे. वैदिक धर्म हा ब्राह्मणांनी लिहिलेला धर्म आहे. त्याच्यात सगळीकडे ब्राह्मण श्रेष्ठत्व ब्राह्मण वर्चस्व आहे प्रस्थापित आहे. आणि हिंदू धर्माच्या नियमानुसार जर देश चालायला लागला तर या देशात ब्राह्मणाचं वर्चस्व प्रस्थापित होणार. मी याच्यात तुम्हाला एक काउंटर प्रश्न विचारतो. ती आहे 3%. आपण आहोत कमीत कमी 97% पकडून चला. मग आपल्यासारखे बहुजन लोक विद्रोह करतील मग त्याला ते लोक कसं कंट्रोल करतील. ते सोपं तर नाही त्यांच्यासाठी. सोपं नाहीये. बरोबर आहे. मग तुम्ही कसं काय म्हणता की ब्राह्मणाचं हे करताय आणि म्हणजे तुम्ही हिंदू धर्माला ब्लेम करण्याचा प्रयत्न करताय. ज्या वेळेला मनुस्मृतीचं राज्य होतं या देशात त्यावेळेला ब्राह्मण काय 97% होते का. त्यावेळेलाही ब्राह्मण 3% होते. बहुजन 97% होता. तरी सुद्धा बहुजनाने मनुस्मृती मान्य केली.
कारण की तो 97% जरी बहुजन आपण म्हटलं तर त्याला त्याचे तुकडे 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 एवढे केले जातात आणि त्या तुकड्यांना एकमेकांवर टाकलं जातं. म्हणजे जो खालची जात आहे त्याच्या वरचे सगळे जाती त्या जातीच्या विरोधात असतात. तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे 10 थर जर केले, ब्राह्मण वरच्या थरात आहे, जो सगळ्यात खाली जो थर आहे तर वरचे 9 फक्त ब्राह्मण त्या खालच्या थराच्या शोषण करतो असं नाही, सगळे 9 थर शोषण करतात खालच्या थराला. प्रत्येक जण आपल्या खालच्या आपलं वर्चस्व ठेवण्यासाठी खालच्याला दाबतो. हे पण फक्त सगळ्यांच्या डोक्यात किडा ह्यांनी घातला. ब्राह्मणी व्यवस्था प्रत्येकाला थोडं 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 असं लेअर मध्ये टाकतं आणि तो वरचा लेअर खालच्याला हे सगळे एकमेकांना दाबत बसतात. म्हणजे याच्यात सगळ्यांची आपसात भांडण लावणं, त्यामुळे 97% एकजूट नाहीत. म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले किंवा फुले झाले यांनी दणकून आणि सडेतोड विरोध केलेला होता. कारण याच्यामध्ये जर हिंदू राष्ट्र झालं तर हिंदू राष्ट्राच्या पालख्या वाहणारे हे जे 97% लोक आहेत ह्यांचा पहिला बळी जाणार आणि याच्यामध्ये दलित सगळ्यात शोषित होणार आहेत शेवटी. करेक्ट. मग आता ह्याच्यामध्ये एक म्हणजे साधा प्रश्न उत्पन्न होतो, तो म्हणजे की आज शिक्षणाचा अधिकार सगळ्याला आहे, शिकत सगळेच, कोण मानणार कोण अशा गोष्टीला की बाबा आज ब्राह्मण सगळं तुम्हाला परत आणि वर्णवारीमध्ये करतील. तुम्हाला त्याची सिस्टम सांगतो मी कशी असणार. तुम्ही तुमचा प्रश्न जर मला नीट कळला असेल तर तो प्रश्न असा आहे की उद्या जर मनुस्मृती आली तर लोक लगेच विरोध करतील, हे आम्हाला मान्य नाही, आम्हाला समानता होती, आम्ही कशाला असमानता मान्य करू, शाळाही शिकलेलो आम्ही. बरोबर आहे. तर ते असं आणणार, पहिला हिंदू राष्ट्र खूप जोरजोशमध्ये हिंदू राष्ट्र जेव्हा होईल तेव्हा पहिला कायदा असा आणला जाईल की हिंदू धर्म हे राष्ट्र हिंदू धर्माप्रमाणे चालेल आणि जो कोणी हिंदू धर्माला आणि त्याच्या नियमांना विरोध करेल त्याला कठोरात कठोर शिक्षा, त्याला गरम तेलात घाला, त्याला जाळून मारा, कठोर शिक्षा करणार. सगळे हिंदू म्हणणार ओके येस व्हेरी गुड, जो साला हिंदू धर्माच्या विरोधात बोलतो त्याला आम्ही अशी शिक्षा व्हायला पाहिजे. सर्व सहमतीनं शिक्षा तयार होते. कायदा काय, जो धर्माच्या आडवे येणार, तो धर्माच्या विरोधात कृत्य करेल त्याला सगळ्यात कठोर जालिम शिक्षा, आणि सगळे ह्याला मान्यता देणार. ठीक आहे. बहुजन सुद्धा सगळे बहुजन, कारण हिंदूचं राज्य झालंय, आपण सगळे हिंदू. बरोबर. त्याच्यानंतर तुम्ही हिंदू धर्माच्या नियमाच्या विरोधात तुमची बोलती बंद झाली. मग हिंदू धर्माचे नियम काढले जातील. मग मनुस्मृती काढणार. मनुस्मृती ग्रंथ जरी त्यांनी खारिज केला, समजा खूप डिमांड झाली, तर मनुस्मृती ज्या ग्रंथांपासून आली ते ग्रंथ काढले जातील. धर्मसूत्री नावाची ग्रंथांची शृंखला आहे, ब्राह्मण ग्रंथ आहे, हे सगळे मनुस्मृतीचे बाप आहे, ते सगळे ते आणले जातील. आणि मग ते काय करणार, तुम्हाला सरळ सरळ म्हणणार नाही तुला एक नियम ह्याला एक नियम असं सरळ सरळ म्हणणार नाही. ते म्हणणार, समजा आता शिक्षण, तुम्ही शिक्षणाचं म्हटलं तर धर्मात काय लिहिलेलं आहे, प्रत्येकाने आपलं कुलधर्म पाळले पाहिजे, हे गीतेतही आलेलं आहे. स्वधर्मात मृत्यू श्रेष्ठ, तुमच्या धर्माचं आचरण केलं पाहिजे, हे मान्य तुम्हाला. तुमचा जो धर्म आहे, ब्राह्मणाचा धर्म शिक्षण हे देणं, आणि ब्राह्मणाचा धर्म चिकित्सा पण लिहिलेला आहे, मेडिकल चिकित्सा. शिक्षण त्यांच्याकडे आणि चिकित्सा त्यांच्याकडे, वैद्यकीय. तर आता मेडिकल एज्युकेशन ते काय करतील, सरळ सरळ म्हणतील मेडिकल एज्युकेशनची फीस 5 कोटी, तुम्हाला 5 वर्षाचं म्हणजे 5 कोटी, सगळ्यांना समान अधिकार. 5 कोटी कुणाला परवडणार आहे, कुणाला. पण ते म्हणतील ब्राह्मण जर मेडिकल एज्युकेशनला जर घेत असेल तर तो त्याचं ब्राह्मण धर्माचं पालन करतोय, तो धर्माचरण करतोय, म्हणून त्याला सबसिडी त्याची 20 लाखात होणार मेडिकल एज्युकेशन. ठीक आहे. पण इतर जर मेडिकल शिक्षण घ्यायचं असेल तर आम्ही त्याला बंदी करत नाही, पण तो त्याच्या कुल धर्माच्या विरोधात जातोय, तो धर्माचरण करत नाही, त्यामुळे त्याला 5 कोटी, त्याला हाय रेट नाहीये, रेट 5 कोटी आहे, रेट त्याला सबसिडी नाही. बरोबर. ब्राह्मणाला सबसिडी आहे. म्हणजे लक्षात घ्या, जाणीवपूर्वक त्याला त्याच्या जातीमध्ये जाण्यासाठी प्रवृत्त केलं जाणार आहे असं म्हणायचं तुम्हाला. जाणीवपूर्वक ब्राह्मणाला चिकित्सा शिक्षण, आणि तुम्ही आता एखादा चांबार आहे, चांबार आहे, चांबार म्हणजे चप्पल,
त्याला चपलाचा व्यवसाय, चपलाचं दुकान असेल, घालायचं असेल, आज लायसन्स समजा ॲन्युअल लायसन्स म्युन्सिपाल्टीचं जे असतं ते 5,000 रुपये आहे समजा, तर ते करतील 2 लाख रुपये वर्षाचं. 2 लाख कुणाला परवडणार आहे चपलाचं दुकान टाकायला वर्ष? नुसतं म्युन्सिपाल्टीला 2 लाख द्यायला नाही परवडणार. पण चांभार त्याचा कुलधर्म पाळतोय चपलाचा धंदा करून, त्याच्यामुळे त्याला तो 5,000 रुपये ठेवतील आणि इतरांना 2 लाख. इतरांना आम्ही रोखलं तर नाही, करा तुम्ही धंदा, पण ते एवढं रेस्ट्रिक्ट करतील कारण की तू कुलधर्म पाळत नाहीयेस तुझा, तुला सबसिडी मिळणार नाही, तुला आम्ही रोखत नाही, तुला सबसिडी नाही मिळणार, सबसिडी ब्राह्मणाला मिळणार, त्या चांभाराला मिळणार. मग काय होणार, तू हे बघा चांभार या धंद्यात उतरणार आणि मग ही सबसिडी इतरांना जर तुम्ही मागायला सुरुवात केली, इतरांना मिळायला पाहिजे, चांभार त्याच्या विरोधात भांडणार. ही आमची मक्तेदारी आहे, तुम्ही काय घेताय, म्हणजे चांभारचं आरक्षण निर्माण होणार ह्याच्यात आणि ते डिफेंड करणार चांभारच. पण चांभाराला हे कळत नाही की हेच आरक्षण उद्या समजा कपड्याच्या व्यवसायात शिंपीला कपड्याचं दुकान टाकायचंय, त्याला मिळेल, तुलाच कपड्याच्या व्यवसायात जाता येणार नाही, शिंपी त्याचा धरून बसेल. बरोबर. आणि अशा पद्धतीने प्रत्येकाला त्याच्या व्यवसायात गुंतवणार. म्हणजे एक साधं मला याच्यामध्ये म्हणजे प्रश्न सुचतोय की तुम्हाला काय न करता तुम्ही स्वतःची वर्णवारी डिसाईड करून तुम्ही त्याच्यासाठी भांडणं करायला तयार होणार उद्या चालू, त्याच्यात तुम्ही गुंतणार पण आणि ते राखणार पण, वर्णवारी मेंटेन करण्यासाठी तुम्ही हाणामाऱ्या करणार, तुम्ही त्याच्यात दुसऱ्याला येऊ देणार नाही. तुम्हाला दुसरे जाता नाही तरी ठीक आहे, आपल्याला हे तर मिळालंय, प्रत्येक जण छोटं छोटं स्वतःच घेऊन बसणार. हेच तर जातीवाद आधी होता, हे सबसिडीच्या मार्गाने आणणार. आणि या कायद्याच्या विरोधात जर तुम्ही बोलायला गेलात की असं हे जी व्यवस्था आहे चुकीचे आहे, धर्मविरुद्ध काय धर्मपालन वगैरे कुठे आणलंय लायसन्स देण्याच्या बाबतीत, तर तुम्ही धर्मद्रोह करताय म्हणून तुम्हाला सगळ्यात मोठी शिक्षा मिळणार, तुम्हाला बोलता येणार नाही. म्हणजे बोलायचा अधिकार पूर्णपणे धर्माच्या विरोधात बोलला का तो तुम्ही धर्मद्रोही आहात, तुमचा आवाजच राहणार नाही. मग आता सगळ्यात महत्वाचं, आता ह्याच्यामध्ये कोणकोणते क्षेत्र प्रभावित होऊ शकतात? समजा झालं हिंदू राष्ट्र आलं किंवा ह्या सगळ्या गोष्टी झाल्या, एक साधारण मी समजून सांगतो की मी दलित आहे आणि माझ्या आयुष्यामध्ये काय फरक पडेल किंवा वरच्या ह्यांच्या आयुष्यामध्ये काय फरक पडेल? मग आता वेगवेगळे क्षेत्र प्रभावित होतात. न्याय सगळ्यात महत्वाचं स्त्रीपासून चालू करूया. चला आपण आता स्त्रियांवर सगळ्यात जास्त स्त्रिया या धार्मिक आहेत, सगळ्यात जास्त स्त्रियांना हिंदू राष्ट्र झाल्याचा आनंद होणार, पण सगळ्यात आधी घाला स्त्रीवर पडणार. कुठलेही, जसं हिंदूच म्हणत नाही मी, इस्लाम घ्या, ख्रिश्चन घ्या, ह्यांचे जे आधीचे जे कट्टरपंथी जे शासन होतं त्या सगळ्या शासनामध्ये स्त्री ही सगळ्यात जास्त तिच्यावर बंधनं टाकली जातात. कुठल्याही धार्मिक जेव्हा सत्ता येते त्यावेळेला. त्याच्या पाठीमागचं कारण काय? आपण ह्याच्यावर सगळ्या धर्मांनी स्त्रियांना कमी लेखलेलं आहे. वर 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 समानता दाखवतात पण स्त्रियांना फुल फ्रीडम कुठल्याच धर्म देत नाही. त्याचं कारण काय? कारण की सगळेच धर्म पुरुषांनी लिहिलेले आहेत. एक दुसरी गोष्ट कारण म्हणजे हे जुन्या काळात लिहिलेले, ज्या काळात स्त्रियांना प्रोटेक्शन करणं, कारण की त्याला सामाजिक प्रोटेक्शन नव्हतं, ते पुरुषाची जबाबदारी, त्यामुळे ती प्रोटेक्टेड आयटम आणि ती प्रोटेक्टर वर अवलंबून अशी व्यवस्था सामाजिक होती. तेव्हा पोलिसिंग आणि फ्री मुवमेंट, फ्री रात्रीचं फिरणं हे सगळं नव्हतं बरोबर त्यावेळेला. त्याच्यामुळे सगळे धर्म हे पुरुष प्रधान आणि पुरुषाने स्त्रीला प्रोटेक्ट करायचं आणि स्त्रीला थोडेफार अधिकार दिलेत, पण पूर्ण समानता ही कुठल्याच धर्मात नाही, एक बौद्ध धर्म सोडला तर. ही मानसिकता त्या सगळ्या धर्मांमध्ये भरलेली असताना जेव्हा धार्मिक सत्ता येते, तुम्हाला सांगतो आता हिंदू राष्ट्र आल्यावर काय करणार. आज RSS ची स्त्रियांबद्दल आयडिओलॉजी काय? RSS स्त्रीला कुटुंब बघणारी कुटुंब प्रमुख म्हणजे कुटुंब व्यवस्था, घर चालवणारी ची प्रमुख जबाबदारी स्त्रीची हे मानतं बरोबर. मॉडर्न देश काय समानता काय म्हणते? घर सांभाळणं हे स्त्री आणि पुरुष दोघांची जबाबदारी पाहिजे. पुरुषानेही घरात लहान बाळाची जबाबदारी घ्यायला पाहिजे आणि स्त्रीनेही घेतली पाहिजे. स्त्रीने बाहेरचं केलं पाहिजे, पुरुषानेही घरात स्वयंपाकात मदत केली पाहिजे. हे आपला आधुनिक पुरोगामी विचार. बरोबर. संघाचा विचार काय, धार्मिक विचार काय की घराची कुटुंबाची जबाबदारी स्त्रीची, जेवण खावण स्वच्छता सगळं हे स्त्रीची जबाबदारी. होणार कसं की प्रत्येक स्त्रीला होम सायन्स कंपल्सरी केलं जाणार.
शिक्षणात. आणि होम सायन्स जर तिला शिकायचं झालं तर तिचं सायन्स मॅथ्स इतर जे विषय आहेत तो विषय कमी करावा लागेल एखादा. बरोबर. ऑलरेडी तिथंच ती अपायच झाली, कारण की तिला एक विषय कमी. कारण की प्रत्येक स्त्री ही हिंदू स्त्री, तिने हिंदू कुटुंब व्यवस्थित चालवलं पाहिजे. म्हणजे कुटुंब व्यवस्था एक शिक्षण पद्धती तयार केली जाईल असं म्हणायचं. कुटुंब व्यवस्थापन हे शिक्षणात स्त्रीला कंपल्सरी केलं जाणार. स्त्रीला, पुरुषाला कंपल्सरी नसणार. म्हणजे ती दुसऱ्या शिक्षणाकडे जाण्याचा विचार करणारच नाही किंवा तिला बंधनकारक केलं नाही. तिने जरी सायन्स घेतलं तर सायन्स मधलं एक विषय तिला म्हणणं, आता समजा 11वी 12वी फिजिक्स बायो लोक घेतात. फिजिक्स घेतलं तो इंजिनिअरिंगला जातो, बायो घेतलं तर तो मेडिकलला जातो. स्त्रीला म्हणणार तुला फिजिक्स बायोच्या ऐवजी एकच निवड आणि दुसरा विषय तुला होम सायन्स घ्यावाच लागणार. कंपल्सरी होम सायन्स स्त्रीला असणार. मग आता होम सायन्स कंपल्सरी केलं इथपर्यंत ठीक आहे. ह्यांना स्त्री बाहेर नोकरी करायला गेली आणि तिने आर्थिक फ्रीडम घेतलं आणि ती पुरुषांची बरोबरी करते हे यांना पटत नाही. त्याच्यामुळे हे काय करणार, कंपन्यांना सांगणार की स्त्रीची प्रेग्नन्सीची जी सुट्टी आहे ती 2.5-3 वर्ष करा आणि पेड लिव्ह. 2.5-3 वर्ष स्त्री घरी आहे, कोण पेड लिव्ह देणार आहे? कोणच देणार नाही, शक्यच नाही, देणार नाही. पण हे कंपल्सरी करते. दुसरे ते काय करतील, पाळीच्या काळात स्त्रीने बाहेर फिरू नये हे धर्म सांगतो, जुनी पद्धत. त्याला आता आधुनिक ते सांगतात की स्त्रीला शारीरिक आरामाची गरज आहे म्हणून तिने घरात बसावं. बरोबर. पण ते नियमानुसार मग ते काय करतील, दर महिन्याला 5 दिवस पेड लिव्ह स्त्रीला मिळणार पाळीच्या काळात. आता असे जर रेस्ट्रिक्शन टाकले तर कामावर ठेवणारा मनुष्य काय म्हणणार, मी स्त्रीला ठेवतच नाही. बरोबर. तिला प्रेग्नन्सीमध्ये एवढी लांब सुट्टी द्या, तिला पाळीत सुट्टी द्या, परत तिचे सणवार असेल तर स्त्रीला कंपल्सरी सुट्टी करतील. ती सण आहे, तिला सण महत्वाचे, हिंदू धर्म आहे त्यामुळे स्त्री महत्वाची आहे, स्त्रीला सुट्ट्या द्या. म्हणून मी स्त्रीला ठेवणार. त्याच्यामुळे स्त्रियांची ऑपॉर्च्युनिटी हळूहळू कमी होणार. एक दुसरं काय करणार, संध्याकाळी 7च्या आत ती घरी पोहोचली पाहिजे. तुम्हाला लेट आवर स्त्रीला ठेवता येणार नाही हे नियम टाकणार. नाईट ड्युटी स्त्रीला बंधन हे नियम टाकणार. इतके जातक नियम टाकणार की कंपन्या स्त्रींना कामावर ठेवणार नाही आणि आपोआप स्त्रियांचं प्रमाण, कामावर जाणाऱ्या स्त्रियांचं प्रमाण कमी होत जाणार. आणि मग बाकीच्या स्त्रिया म्हणतात कोणीच जात नाही, मीच एकटी. ती स्त्री डिमोटिवेट होते. कारण तिच्याकडे यशस्वी स्त्रिया, कामावर जाणाऱ्या स्त्रिया, तर त्यांची लाईफस्टाईल बघायलाच उरणार नाही, एक्झाम्पलच राहणार नाही. तिच्या अवतीभोवती ते राहणारच नाहीत, तर ती कमी होणार. आणि अशा प्रकारे आता हे तर झालं त्यांचं आर्थिक नुकसान. दुसरं काय होतं, तुम्ही हे जे संघबल आहेत ह्यांनी हिंदू कोड बिलला विरोध केला होता आणि त्याच्यात प्रायमरी त्यांनी जो विरोध केला होता तो लग्नाच्या कायद्याला विरोध केला होता. म्हणजे बालविवाहाला बंदी, त्याला त्यांनी विवाह तुम्ही पडायचा नाही. बहुपत्नीवाद जो आपल्याकडे होता त्याला आंबेडकरांनी हिंदू कोड बिल मध्ये खारिज केला. तर तेव्हा यांनी विरोध केला की आम्ही 4 पत्न्या करू, तुमचं काय, शास्त्र आम्हाला परवानगी देत आहे. हे सगळे नियम परत येतील. ती हिंदू धर्माचे नियम हे हिंदू धर्माप्रमाणे असतील. त्याच्या ह्याच्यात सरकारने काय बोलायचं नाही. एखाद्या स्त्रीला सती जायचं असेल तर तेही मान्यता मिळणार, कारण की धर्मात लिहिलेलं आहे. एखाद्या पुरुषाला अनेक पत्नी ठेवायच्या तेही मान्यता मिळणार. मान्यता मिळेल का कंपल्सरी होईल? नाही, कंपल्सरी नाही करणार, मान्यता मिळणार की तुम्ही आज बंधन आहे, आज 2 पत्न्या करू शकत नाही, ती बंधन काढलं जाणार. बरोबर. मग अनेक ठिकाणी 2 बहुपत्नी येतील. मग शेवटी स्त्रीचं एकतर शिक्षण काढून घेतलं गेलं, आर्थिक जे नोकरीवर परिणाम करणार आणि तिचं जे रिलेशनशिप आहे नवरा बायको या नियम शिथिल केले जातील, पुरुष प्रदान केले जातील. मग स्त्रीचं अस्तित्व संपून जाईल. डायव्होर्स अवघड करतील. डायव्होर्सला धर्मात मान्यता नाही. डायव्होर्स अवघड अजून केले जातील. तू तशीच राहायचं, जिथे ज्या घरात गेली धर्म सांगतं की त्या घरातूनच तुझी प्रेत निघाली पाहिजे. मग मला तेच म्हणायचं होतं की स्त्रीचं अस्तित्व संपून गेलं, ती फक्त एक, कारण की हे धर्माचे नियम आणि ह्याच्या विरुद्ध बोलता येणार नाही. हे लक्षात घ्या, पहिला कायदा असतात की बोलता येणार नाही. धर्माच्या विरोधात तुम्ही एक साधा मोर्चा जरी काढला, मोर्चातले सगळ्यांना आत टाकून तेलात घातलं जाईल, गरम तेलात. असे पण नियम करता येणार. बोलणार कोण, लिहिणार कोण? आज हे पॉडकास्ट करतोय हे पण करता येणार नाही तुम्हाला. आवाजच उठणार नाही. नियम आलाय, मानायचं आहे, बोलायचं नाही. धर्माचं आहे, बोलायचं नाही. मग आता ह्या सगळ्या गोष्टींहून एक म्हणजे निष्कर्ष निघतोय की त्यामुळंच हिंदू राष्ट्राची व्याख्या केली जात नाही. त्यामुळेच केली जात नाही.
तुम्ही त्यांना विचारा नियम काय असणार हिंदू राष्ट्राचे. एकच आजच्या राष्ट्रापेक्षा हिंदू राष्ट्र वेगळं कसं असणार, स्त्रियांसाठी कसं वेगळं असणार, आरोग्यासाठी कसं वेगळं असणार, नोकऱ्यांसाठी कसं वेगळं असणार, न्यायपालिका कशी वेगळी असणार, विचारा ना. आणि काय टीव्ही चॅनल एवढं हिंदू राष्ट्रावर चर्चा करतात, काय एकही टीव्ही चॅनल याच्यावर चर्चा घडून आणत नाही. हा सगळ्यात डिटेल्स पाहिजे म्हणायचं. आम्ही हिंदू राष्ट्र मान्य करतो, आम्हाला आधी डिटेल्स द्या, नेमकं काय बदलणार. आज म्हणजे ह्या चर्चेमधून एक निष्कर्ष जे काय निघतोय, हिंदू राष्ट्र ही संकल्पना तर सगळ्यांनाच माहित आहे, सगळ्यांना त्याची अपेक्षा पण भरपूर आहे. कारण असं एक ऊर भरून आलेला आहे देशाचा आज की आम्हाला हिंदू राष्ट्र भेटणार आहे, आम्ही एक म्हणजे स्वतंत्र हिंदुत्वाचं एक वेगळं राज्य विजय जे सेक्युलरिझम भारताची ओळख होती ते पूर्णपणे पुसून हिंदू राष्ट्र आम्ही घेऊन येणार आहोत. आणि त्याच्या खुशीमध्ये भरपूर काय ह्या देशाने सॅक्रिफाईस केलेले, लोकांनी नोकऱ्या सॅक्रिफाईस केल्या, लोकांनी स्वातंत्र्य सॅक्रिफाईस केलं, लोकांनी म्हणजे बऱ्याच इथंपर्यंत की आपल्या बाजूला होणाऱ्या लोकांवरती अन्यायाबद्दल बोललं तरी ते म्हणतात की आपण हिंदू राष्ट्रासाठी काही गोष्टी कॉम्प्रोमाइज केलं पाहिजे आजच्या घडीला. आज इथंपर्यंत आपला देश येऊन पोहोचलेला आहे, पण हिंदू राष्ट्र म्हणजे नेमकं काय हे कुणालाच माहित नाही आणि कोणच सांगण्यासाठी तयार नाही. आज जसं की कपिल मोरेजींनी सांगितलं की हिंदू राष्ट्रामध्ये जर तुम्हाला खरंच हिंदू राष्ट्र पाहिजे असेल, हा कुणाचा विरोध किंवा कुणाचा हे नाही, पण तुम्हाला तुमचे प्रश्न पडले पाहिजे तुम्हाला की हिंदू राष्ट्र म्हणजे काय आणि हिंदू राष्ट्रामध्ये तुमची जागा काय असणार आहे. विचारत ना हिंदू राष्ट्र हे नियम काय, हे प्रश्न जो हिंदू राष्ट्र पाहिजे म्हणतो तो त्याला साधे प्रश्न पडले पाहिजे की हिंदू राष्ट्रामध्ये मी कुठं असणार आहे, याच्यावर चर्चा घडून आणा, याच्यावर चर्चा घडून आणा. हिंदुत्ववादी हिंदू राष्ट्राचे नियम जसं की आता आपलं संविधान आहे, जर हिंदू राष्ट्र आलं तर संविधान त्याने मोडीच काढणार, नाहीतर त्याचं मंदिर बांधून त्याला पूजा अर्चा त्याची हे चालू होणार. मग नवीन हिंदू राष्ट्राचे नियम काय असणार आहेत ह्याच्यावर कधी कुठं ना कुठं चर्चा झाली पाहिजे. आणि मला सगळ्यांना विनंती करायची आहे की तुम्हाला हिंदू राष्ट्र पाहिजे माहितच आहे, पण त्या हिंदू राष्ट्राचे नियम काय आहेत हे एकदा प्रशासनाला, व्यवस्थेला, तुमच्या हिंदू राष्ट्राच्या नेत्याला सगळ्याला विचारायला चालू करा. आणि बघा दोन मूलभूत अचिव्हमेंट त्यांना करायचं हिंदू राष्ट्र. एक तर ब्राह्मण वर्चस्व, कोणी खाली कोणी वर. एक वर्चस्व हे प्रतिष्ठेचं, म्हणजे आम्ही सांगणार तो नियम, सगळ्यांनी आमच्या पाया पडायचं आणि आम्ही सर्वश्रेष्ठ. दुसरं असणार आर्थिक, आर्थिक शिवाय त्यांचं बनत नाही. आर्थिक पण मोठा फायदा हे ब्राह्मणाला मिळाला पाहिजे, यासाठी हिंदू राष्ट्र आहे. ते कायमचं म्हणजे आता शेवटचं ही गोष्ट राहिली की म्हणजे आर्थिक दृष्ट्या ब्राह्मणांना मजबूत करायचं आहे. ते कसं करणार, मग तुमचे नोकरी आणि तुमचे जे उत्पन्नाचे सोर्सेस आहेत त्याच्यावर गदा आणणार असं म्हणायचं आहे. एक उदाहरण देतो मी तुम्हाला. एक उदाहरण समजा आता आपल्या महाराष्ट्रात 50,000 गाव आहेत अप्रॉक्सिमेटली. प्रत्येक गावात एक ग्रामपंचायतीची इमारत आहे, बरोबर, छोटंसं ऑफिस किंवा होईना. ते कायदा करतील की हिंदू धर्माप्रमाणे प्रत्येक वास्तूमध्ये दरवर्षी सत्यनारायण पूजा आणि वास्तुशांती व्हायला पाहिजे. वास्तुशांती यासाठी की तिथं ग्रामपंचायतीची वास्तू आहे ती वास्तू शुद्ध असली पाहिजे, पवित्र असली पाहिजे, पॉवरफुल असली पाहिजे. तिथं अनेक लोक कंप्लेंट येतात, भांडणं होतात, त्यामुळे त्या दरवर्षी त्याची शांती व्हायला पाहिजे, असं काय काय सांगतील आणि करायला पाहिजे. तर आपण म्हणणार हा करायला पाहिजे, सगळे बहुजन म्हणून करायलाच पाहिजे, काय हरकत आहे, वास्तुशांती सत्यनारायण पूजेत काय हरकत आहे. तर मान्य करा, कायदा पास. दरवर्षी सत्यनारायण पूजा तिकडे होणार, हे होणार, गावचा ब्राह्मण येणार, त्याला दक्षिणा मिळणार. आपण जाऊ देऊ ना दक्षिणा, काय फरक पडतो, तर ते मान्य होणार. ओके. मग शास्त्र असं म्हणतं, मग ते शास्त्र काढणार की शास्त्र असं म्हणतं की दक्षिणा ही देणाऱ्याच्या क्षमतेप्रमाणे असायला पाहिजे. जो ती पूजा ठेवते त्याच्या क्षमतेप्रमाणे. तुम्ही म्हणणार ओके ठीक आहे, काय हरकत नाही. हा, पण पूजा घालतंय कोण? गावकरी नाही घालत आहे, सरकार, ग्रामपंचायत, सरकारची जी आर्थिक ताकद आहे त्या पटीत दक्षिणा असायला पाहिजे. 101 रुपये दक्षिणा देऊन चालणार नाही. मग ग्रामपंचायतीचं बजेट जर 1 कोटी आहे तर 1%, मी तर म्हणतो 1.25% जरी म्हटलं तरी 1 लाख रुपये त्यांना दक्षिणा जाणार. किंवा चांदीची गाई, तुम्ही जर दक्षिणेचे नियम काढले, होम हवन याचे नियम काढले, चांदीची गाई 1000 गाई 100 गाई आधीच्या काळात
हे दक्षिणा आहेत, तर त्या पटीत दक्षिणा मिळणार. तुम्ही ॲज्युम करा 10,000 रुपये, मी तर फार म्हणत नाही, 10,000 रुपये त्यांना दक्षिणा दिली एका वर्षाला. 50,000 गावात गुणिले 10,000 म्हणजे किती झाले? जवळजवळ 50 कोटी का 500 कोटी होतात ते. एवढे एका दिवसात 3% असलेल्या समाजाला डायरेक्ट ट्रान्सफर एका दिवसाच्या एफर्टमध्ये, एका तासाच्या. म्हणजे तुम्ही ते मराठा समाजाचं सारथीचं बजेट काढा किंवा ओबीसीच्या कुठल्या महामंडळाचं बजेट काढा, तेही नाही, तेवढं बजेट येणं एका तासात ट्रान्सफर होणार. असे पूजा भरपूर होतील, असे पूजा ठिकठिकाणी होतील. भूमिपूजन करायचे तिथं मोठं यज्ञ होणार, उद्घाटन करायचं तिथं पूजा होणार. प्रत्येक पूजेला हे दान दक्षिणा म्हणजे तेवढ्या पटीने हे यांना हे ट्रान्सफर होणार. हा एक ट्रान्सफर झाला. आता दुसरं रिसेंट उदाहरण सांगतो योगीजीचं. युपी मध्ये नियम काढला गेला, तुम्ही गुगलवर शोधलं तर सापडेल की प्रत्येक गावात प्रत्येक तहसील में हम गौशाला बनाएंगे, आणि ते गौशालाचं संचलन त्या त्या गावातल्या साधू महंत संत इनको दिया जाएगा. आता ते जेव्हा दिलं जाणार तेव्हा त्या गावातला जो ब्राह्मण असतो, जो तिथला पूजा असतो, त्यालाच देणार ते. बरोबर. ते दलिताला मिळणार नाही. त्याला ते दिल्यानंतर गोशाळेसाठी जी जागा त्याला दिली जाणार, गोशाळेच्या नियोजनासाठी फंडिंग त्याला दिलं जाणार, त्यांना चारा वगैरे सगळं. बरं, हे करून तो ब्राह्मण ती करणार आहे का? तो शेण सारायला हे करायला तो दलितालाच बोलवणार. पण ठेका ह्याला असणार, नियोजन ह्याच्याकडे असणार, आणि पैसा सगळा हा खाणार. त्यासाठी गायांसाठी चारा मिळावा म्हणून मोठी जमीन पण त्याला दिली जाईल दानमध्ये. जुन्या काळी प्रत्येक गावात जो ब्राह्मण आहे त्याच्याकडे मोठे मोठे पूजापाठ करून एवढे मोठ्या मोठ्या जमिनीचे पट्टे कसे आले त्याच्याकडे? 200-400 एकर मोठे मोठे वाडे त्यांच्याकडे कसे आले? हे असेच आले. म्हणजे आता ह्याच्यातून एक गोष्ट समोर येते की आर्थिक आणि ह्याचं एकत्रीकरण होत जाणार, म्हणजे पैसा यांच्याकडे भरपूर येणार. एक आणि दुसरं म्हणजे गोवलकरने लिहून ठेवलेलं आहे की सामान्य जनतेला इतकं गरीब करा त्यांना नुसतं अन्नधान्य जरी मिळालं तरी ते तुम्हाला तुमच्यावर म्हणजे हात जोडून उभे राहतील. म्हणजे आर्थिकदृष्ट्या कमजोर करून त्यांच्यावरती राज्य करणं हा साधा सोपा हिंदू राष्ट्राचा कॉन्सेप्ट आहे. सगळा पैसा यांच्याकडे, आणि तुम्ही जिवंत राहण्यालाच नशिबाने तुम्ही जिवंत राहण्यालाच तुमचं भाग्य समजलं. तुम्ही जर आर्थिक सक्षम असेल तर तुम्ही कधीही उद्रेक करू शकता. बरोबर. त्याच्यामुळे तुमचं आर्थिक ताकद काढून घेतली जाणार आणि ती ताकद ह्यांच्याकडे ट्रान्सफर होणार. आणि काही बिझनेसमॅन कडे हे गोवलकरनी लिहून ठेवलंय, मी माझ्या मनातलं बोलत नाही, म्हणजे आज बंच ऑफ थॉट्स मध्ये हे लिहून ठेवलेलं आहे. म्हणजे आज ज्या गोष्टी चालल्या देशामध्ये त्या फ्लो मध्ये चालले का? जे अदानी अंबानी 2-4 लोकांकडे सगळी व्यवस्था द्यायची, त्याचा कंट्रोल आपल्याकडे ठेवायचा. म्हणजे आपण गरीब करत जायचा. जे 80 करोड लोकांना धान्यावर ठेवलेले ना, 5 किलो राशनवर ते 5 वर्षाच्या हिंदू राष्ट्र 10 वर्षाच्या हिंदू राष्ट्रातच यांनी हे आणलंय. अजून हिंदू राष्ट्र ऑफिशियली झालेलं नाही, अजून गरीब करत जाणार. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये चर्चेचा हा सारांश निघालेला आहे. हिंदू राष्ट्र म्हणजे नेमकं काय? हिंदू राष्ट्राचे नियम तुम्हाला माहीत नसतील तर आमचा व्हिडिओ बघा, आम्ही मोठं सांगितलेलं आहे. ही सिरीज राहणार आहे आपली. हिंदू राष्ट्र झालं, त्याच्यानंतर आपल्या देशाची आजपर्यंत महापुरुषांची जी लढाई होती हे हिंदू राष्ट्र तवापासूनच म्हणजे हा कॉन्सेप्ट आहे. त्याच्यासोबतच लढत आपल्या महापुरुषांनी इथंपर्यंत आणलेलं आहे, आणि आपल्याला इथून पुढं हे हिंदू राष्ट्रला विरोध करणारे आपले जे महापुरुष होते, बुद्धापासून ते बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत आणि छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत, त्यांचं त्या काळातलं जे कॉन्ट्रीब्युशन होतं ते सुद्धा आपण समजून घेणार आहोत. आजच्या पुरता आज आम्ही एवढंच हे करतो. आणि याला शेवटच्या 2 गोष्टींमध्ये जर संपवायचं असेल तर तुम्ही काय मेसेज देणार की हिंदू राष्ट्राचे नियम आणि हिंदू राष्ट्र समजून घेणं गरजेचं आहे, आणि आपल्या महापुरुषांनी याच्यासाठी जे काही योगदान दिलेलं आहे त्याला कसं हिंदू राष्ट्राच्या फेवरमध्ये घेऊन गेलं जातं? एक शेवटचे हे ज्यांनी तुमचं शोषण केलं 1000 वर्ष, व्यवस्थेचे नियम करून व्यवस्था ठरवून चुकीची व्यवस्था आणून त्यांनाच तुम्ही परत त्यांच्या हात सांगता की तुम्हीच आता नवीन, ते जेव्हा म्हणतात की आम्हाला आता नवीन हिंदू राष्ट्र आणायची आहे, तर तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवायचा का ज्या बाबासाहेबांनी सांगितलंय तुम्हाला, ज्यांनी त्यांच्या शोषणाच्या व्यवस्थेतून तुम्हाला मुक्त केलं, ज्या बाबासाहेबांनी,
त्यांनी जेव्हा सांगता हिंदू राष्ट्राला प्रखर विरोध करा, हे तुमच्यासाठी घातक असेल, कुणावर विश्वास ठेवायचा? ज्यांनी तुम्हाला शोषणातून मुक्त केलं त्याच्यावर, बाबासाहेबांवर, का ज्यांनी शोषण केलं जे परत नवीन व्यवस्था आणू पाहत आहे त्यांच्यावर विश्वास ठेवायचा? हे आता जनतेने ठरवावं लागेल. एवढी तरी बेसिक बुद्धी वापरावी. धन्यवाद. तुम्ही म्हणजे मोलातलं वेळ काढून आणि आपण म्हणजे कन्स्ट्रक्टिव्ह काहीतरी ह्याच्यातून बोध निघाला पाहिजे याच्याबरोबर आपण चर्चा केलोत आणि तुमचं मोलाचा वेळ दिलात त्याच्याबद्दल तुमचं आणि सर्वांचं धन्यवाद. धन्यवाद. तुम्ही पण बोलवलं त्याच्याबद्दल.